नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे ऋतिकाच रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत गावरान स्टाईल गवारीची भाजी 10 ते 15 मिनिटात होणारी। तर टोपामध्ये आपण 2 चमचे तेल टाकले व त्याच्यात आपण कांदा परतण्यासाठी टाकले। त्याच्यानंतर आपण मिरची, लसूण, कोथिंबीर ह्यांचं मिक्सरमधून बारीक वाटण करून घेतलं आहे ते टाकणार आहोत। नंतर आपण त्यात मोडलेली गवार व स्वच्छ धुवून घेतलेली गवार टाकणार आहोत। त्याच्यात आपण बारीक चिरलेले टमाटरही घालू शकता आपल्या आवडीनुसार। त्याच्यात नंतर आपण चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, घरच्या साठवणीतील आपलं लाल तिखट टाकू शकता। परत आपण गरम मसालाही टाकू शकतो। तर ते आपण मिक्स करून घेणार आहोत। मस्तपैकी सगळं मिक्स करून घेणार आहोत। मसाला सगळीकडे लागला पाहिजे गवारीला पूर्ण। नंतर आपण गवार शिजण्यासाठी ठेवणार आहोत 5 ते 10 मिनटं। त्यासाठी आपण गवारीवरती झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवल्याने काय होते की गवारीला चांगली ऊब भेटते व ती चांगली शिजते गवार झाकण ठेवल्याने। तर आपण झाकण ठेवलं आहे आता गवारीवरती फक्त 5 ते 10 मिनटासाठी। तर आता 5-10 मिनटांनी आपण गवारीवरचं झाकण काढलेलं आहे व गवार एकदा परत आपण परतून घेत आहे। त्यात आपण बारीक कुटलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला आहे व गवार एकदम मिक्स करत आहोत। त्याच्यानंतर आपण गवारीत थोडंसं आपल्या इच्छेनुसार, आपल्या चवीनुसार गवारीत थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आपण थोडंसं म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाचंच मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत। थोडंसं चिमूटभर पाणी टाकणार आहोत। त्याच्याने काय येतं की गवारीला थोडासा घट्टपणा येतो। तर तुम्ही बघू शकता आपली गावरान स्टाईल 10-15 मिनटात होणारी गवारीची भाजी अगदी चविष्ट व गावरान स्टाईल भाजी